कांदा लसूण मसाला चटणीचे प्रमाण ही सिरीज तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर तुषार मसाले इन्स्टा आयडी आणि युट्यूब चॅनलवर तुम्ही पाहू शकता। कारण आपण आता नवीन सिरीज सुरू केलेली आहे ती म्हणजे तिखट झणझणीत कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणीचे प्रमाण। नमस्कार, मी ऋतुजा। तर आज आपण पाहूया 2 किलो मिरचीच्या प्रमाणात तिखट झणझणीत कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणीसाठी लागणाऱ्या साहित्याचे परफेक्ट प्रमाण। लवंगी मिरची 800 ग्रॅम, जवारी मिरची 800 ग्रॅम आणि बॅडगी मिरची 400 ग्रॅम। त्यानंतर पाहूया यामध्ये वापरल्या जाणाऱ्या 24 प्रकारच्या खडा मसाल्याचे प्रमाण। जिरे आणि तीळ प्रत्येकी 250 ग्रॅम, धने आणि खोबरे प्रत्येकी 500 ग्रॅम, मोहरी 100 ग्रॅम, हळकुंड, मेथी, बडीशेप प्रत्येकी 50 ग्रॅम, लवंग, दालचीन, बदाम फूल, खसखस, मिरे, शहाजिरे, रामपत्री, जायपत्री, तमालपत्री, दगडफूल, हिरवी वेलची, मसाला वेलची, जायफळ, खडा हिंग हे प्रत्येकी 20 ग्रॅम, त्रिफळ आणि नाकेश्वर प्रत्येकी 10 ग्रॅम। ओला मसाल्याचे प्रमाण जाणून घेण्याआधी तुषार मसालेला अजूनही फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा। कारण तुषार मसाले असे हे एकमेव ठिकाण आहे जिथे तुमच्या आवडीनुसार तुमच्या प्रमाणानुसार वर्षभराची कस्टमाइज कांदा लसूण मसाला चटणी बनवून मिळते। मग ती कमी तिखट असू दे, मध्यम तिखट असू दे किंवा जास्त तिखट असू दे, तुम्हाला जशी हवी त्या पद्धतीने ते मसाला चटणी बनवून मिळते। मिरच्या एकीकडे खरेदीला जावा, मसाले एकीकडे खरेदीला जावा, ओला मसाल्यासाठी संपूर्ण मंडई फिरा, हे सर्व तुमचं झंझट, त्रास, वेळ, कष्ट तुषार मसाल्याने वाचवलाय। सर्व काही एकाच छताखाली उपलब्ध आहे। मग वाट कसली पाहताय? दिलेल्या नंबरवरती लगेच संपर्क साधा आणि तुमची वर्षभराची कांदा लसूण मसाला चटणी बनवून घ्या। आता पाहूया ओला मसाल्याचे प्रमाण। आले 250 ग्रॅम, लसूण आणि तेल प्रत्येकी 500 ग्रॅम, कांदा आणि मीठ प्रत्येकी 1 किलो, कोथिंबीर पेंडी 2। हे परफेक्ट प्रमाण आहे तिखट झणझणीत कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणीचं। या प्रमाणात तुम्ही तिखट मसाला चटणी बनवू शकता किंवा तुषार मसालेमधून सुद्धा बनवून घेऊ शकता। अशाच नवनवीन मसाल्यांच्या प्रमाणासाठी तुषार मसालेला फॉलो करा।